राम राम राम. सर तुमचं पूर्ण नाव सांगा, इथला पत्ता. रामराव गंगाराम आणि तालुका गंगाखेड जिल्हा परभणी. अच्छा. आणि आपलं जे क्षेत्र आहे आता इथं केळीचं क्षेत्र किती आहे? 1 एकर. 1 एकर आहे. हा. तर याच्यासाठी काय काय दिलेलं आहे आपलं? ह्याच्यामध्ये आपण कृषी अमृत सुरुवातीला बेसल डोस दिला. हं. त्यानंतर आता परत एक डोस द्यायचा, पण पावसामुळे थोडं थांबलो. फक्त कृषी अमृतच दिलं का त्याच्यासोबत नाही, वैदिकचं काही दिलं होतं? कृषी अमृत दिलं, रूट चार्जर दिलं, पेस्ट RNPH जो फॉर्म्युला आहे आपला, RNPH, मायको, सॉइल, सॉइल चार्जर हे सगळं दिलं. पूर्ण क्षमतेसहित जो बेसल डोस हो, होता, हो, शेड्यूल पूर्ण. पाठवला होता हा, आपण हा, केळीचा, त्या डोस तो पूर्ण दिलेला आहे. हो. तर त्याच्यानंतर एकूण ही झाडांची जी आता आपण बघतोय पूर्ण पानांमधली साईज पाहतोय, हो, हो. त्याच्यानंतर क्वालिटी पाहतोय, हो, आणि याच्या अगोदरही तुम्ही वेगळी टेक्नॉलॉजी वापर केली होती. हो. हालाकी हे जे झाड आहेत आपले हो, हे परत कट केलेले आहेत ना, हो. नवीन नाही ना हे नाही सगळं. हा. तर काय फरक काय जाणवतो तो? नाही, ह्या तुमच्या कृषी अमृतमुळे आणि ह्या बेसल डोसमुळे कसं आहे, मला स्वतः माझ्या मनाला रिझल्ट बरा वाटला. अच्छा. आणि एकंदरीत पानाचं रंग म्हणा, वाढ म्हणा, पानाचा गॅप म्हणा, हा हा. मग त्याच्यामुळे मी परत दुसरा डोस घेतला. अच्छा. म्हणजे पहिला बेसल डोस त्यांना एकदम छान वाटलेला आहे, हा. त्याचे रिझल्ट आलेत म्हणून परत आता दुसरा भरलेला आहे, जो की आता पहिल्यांदा ज्या वेळेस तुम्ही घड निघाले होते त्याचं वेट किती होतं? सरासरी 35 होतं काहीचं, पण 30 सरासरी ॲव्हरेज 30 ॲव्हरेज अँड ॲव्हरेज 30 30 केजी आहेत. तर यावेळेस किती निघाले त्याच्या ह्याच्यात अंदाजे? सध्याची ही पानांची साईज पाहिली, सगळं पाहिलं, किती निघाले? आता ह्याचं ज्यावेळेस ते आता माल येईल त्यावेळेस त्याच्यापेक्षा रिझल्ट मला येईल, चांगला येईल असं वाटलं. माझी आशा आहे. ह्या अवस्थेमध्ये जर आता असे पानं आहेत, कारण आपण पाहतो की झाडांचं पानाचा पानं म्हणजे फॅक्टरी हो, हो, हो. अन्नद्रव्य सगळे पानाद्वारे येतात, हो, हो, हो. जे त्याचं फळ मिळणार आहे आपल्याला ते नंतर, चांगलंच येणार आहे पहिल्यापेक्षा. ते चांगलंच येणार आहे. घड चांगलं कारण जेवढं मोठं पान, हो. कारण आपण राम सरांचं पाहतोय की राम सर नेहमी फोकस करा कशावर म्हणते, हो ना. पानावर. पानावर. पान जेवढं मोठं, पानावर जेवढं, आता हे पान तुम्ही काय आहे पानाचं, हो ना. हे जी ह्याची जर रुंदी जर पाहिली तुम्ही, हा. हे 1.5 पावणे 2 फूट असेल रुंद, बरोबर. आहे ना? हो. आणि असं जर पाहिलं तर हे 4 फूट 5 फूट तरी असेल, 5 फूट. एवढे मोठे मोठे राम सरांचं ना जळगावचं केळीचं जे होतं ना, हा, ते हा. टोटल व्हिडिओ बघितलेला आहे, पाहिलेलं आहे. पाहिलेला आहे. अच्छा अच्छा. हा, तर तुम्ही आता एससीटी वैदिक सोबत समाधानी ते? हो, एकदम 100% समाधान. आणि खर्च जर पाहिला दोन्हीचा कम्पेअर केला आपण, रासायनिक हो, आता आणि बघा ना एससीटी मला- वैदिक, तर किती एकरी किती आता आला होता त्याचा? एकरी मला बघा ना 25,000-50,000 रुपये झाले. आता ह्याच्यानंतर ते म्हणजे आता काही खत घालायची गरज नाही सध्या. तर आणि रासायनिकचा किती आला होता एकरी? रासायनिकचा एकरी 80-90,000 रुपये आला. बघा, म्हणजे डबल, हम्म. याच्या डबल येतोय. बरोबर. आणि आपण ज्यावेळेस वैदिक वापरतोय तर खर्च पण आपला कमी होतो. निम्मा होतोय. हो. हा, बरोबर आहे. हा, आता माझं मी कारण का आता गेल्या वर्षी जे वापरले होते आपण, त्याचा टोटल आकडा माझ्याकडे पावते 80-90,000 आकडा गेलेला आहे मला. बरोबर. आणि ह्या वेळेस आता 50 गेला. 50. आणि एक 10 मी पकडले. ओके. सॉइल चार्जर म्हणा, सॉइल चार्जर ड्रिप मधून सोडायचं drip समजा मध्ये आपण ठरलं. सोडायला. नक्की, नक्की. हा. सॉइल चार्जर घ्यायला किती वेळ सोडलं तुम्ही? सॉइल चार्जर मी 1 वेळ सोडले. 1 एकरला 1 हा. वेळेस हा, म्हणजे 2 लिटर सोडले. 2 लिटर सोडले हा. 1 एकरला. हा. बरं, आणि एकच वेळेस सोडले. बेसल डोस दिल्यानंतर सोडले. हा, बेसल डोस दिल्याच्या नंतर सोडले. बर बर बर. हा. आता बेसल डोस पहिला देऊन किती दिवस झाले म्हणजे तुम्ही? पहिला 1 ऑगस्टला दिला. बर. आता दुसऱ्यासाठी आपण आणलेला आहे. दुसऱ्यासाठी आणलंय, पण पावसामुळे थांबलोय. म्हणजे आता हो, कसं वापसा झाल्यानंतर आपल्याला वापसा देता येईल. झाल्यानंतर टाकायचं. काय वाटतं तुम्हाला हे जे बुंदा आहे, या केळीचा जो बुंदा आहे, नाही बुंदा नंबर 1 आहे. बुंदा जबरदस्त आहे. हा. आणि पुन्हा हे काळुंकी जे आहे, त्या काळुंकीचं त्याने सांगितलं मला, मी ऐकलं की त्या झाडावरती काळुंकी झाली तर बुंदा मोठा होतो. मोठा होतो. बरोबर. आणि आता घडाची साईज बघतोय आपण, हा. हा? हा. किती फणे आहेत? फायनल आहे. वापरा. त्याच्यामध्ये बघा आता हे 1 आहे, 2, 3, 4, 5, 6, 7 या साईडला, आणि त्या साईडला बघा आता तिकडनं किती असतात सर? 14 8, 7 दोन्ही 14 फणे आहेत जवळपास. निश्चित तुम्हाला जो अगोदर केमिकल वर घेत होता तुम्ही, त्याच्यापेक्षा निश्चित घड हा जास्त भरेल. हा, जास्त 100% अशी आशा आहे. दिसतंय तर तुम्हाला, हा, दिसतंय तसं. लेकराचे पाय म्हणतात ना, पायाला दिसते. हो, हो. त्यातलं तुम्हाला या सध्याच्या परिस्थितीतून तुम्हाला तर 100% वाटतंय वाटतं की वाटतं. 100% निश्चित त्याच्यापेक्षा हा ना, घड आपला जास्तच भरणार, उत्पन्न जास्त येणार, हो. आणि खर्चामध्ये आपली बचत झाली. बचत होणार. बरोबर.
तर इतर केळी बागायतदार आपल्या काही वसमत साईडला केळी बागायतदार आहेत, पाथरी साईडला केळी बागायतदार आहेत. त्यांनी एक अनुभवासाठी तुम्ही त्यांना काय सजेशन द्या, एक शेतकरी मित्र येणार त्यांना? नाही, आता कसं आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की ह्याच्यामध्ये केमिकल नाही. यस, हा सगळ्यात महत्वाचा point. बरोबर. आणि ज्यावेळेस आपले मे मध्ये झाड जे पडू लागले, बर, ते राम सरांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की हे भरलेलं नाही तुमचा बुंदा, हा, आणि ह्याच्यामुळं तुमच्या ह्याच्यामुळं पूर्ण त्याला संरक्षण भेटल बरोबर. आणि तुमचे झाडं पडणार नाही. पडणार नाहीत, पडणार म्हणजे नाही. बुंदा असा पॅक भरेल, पॅक पोंग राहणार नाही मध्ये. पोंग राहणार नाही. गच्च आणि राहील. आणि ह्या झाडाची पानाची गॅपिंग आहे ना, हो, त्याच्यामुळे ते बुंदा मोठा होणार आणि वाऱ्यात ह्याचं संरक्षण होईल. अच्छा. हा. म्हणजे आणि जी माती बघा तुम्ही, मातीमध्ये पण तुम्हाला बराच फरक जाणवतो. हो ना, हो ना. आपण रासायनिक टाकलं तर गच्च बनतं, त्याच्यामुळे आता अजून ती सुपीक बनते. म्हणजे तो हो ना, प्लस हो ना. फायदा आहे हो शेतकऱ्यांना, ना, हो ना, हो ना. की ते दरवर्षी सुधरत जाणार आहे. हो, कार्बन रेशो आपण जो सीएन रेशो बॅलन्स करतो. शेती वैदिक असं आहे की केमिकल पेक्षा खर्च कमी आहे आणि आपल्याला आपली शेती जे समजा केमिकल युक्त व्हाली आहे, की आपल्याला पुढच्या वर्षी दुसऱ्या वर्षी ह्याचा फायदा होईल. बरोबर, 100%. हे जमिनीच्या बाहेर जाणार नाही. हा. आणि हे पोषण आहे, हा, हो हे ना. कसल्याही प्रकारचे ह्याच्यात रासायनिक हो, अंश नाहीये. हो ना, हो ना. त्याच्यामुळे हे पोषण आपलं वर्षानुवर्ष आपल्या पिकाला हो ना. मिळणार आणि आता कसं आहे, तुम्ही म्हणण्यापेक्षा सांगण्यापेक्षा माझ्या मनाला माझ्या झाडाचा रिझल्ट हे नंबर 1 वाटत. तेच महत्वाचं आहे. हा. तुम्हाला काय वाटतं हेच आता महत्वाचं आहे. माझ्यापेक्षा काय, मी ते काय म्हणेन, तुम्ही बघा ना तुम्हाला कसा रिझल्ट. नाही, ही काय दिसतेत ना, त्याच्यापेक्षा पानाची साईज दिसते ना, सर. माहितीये का, आम्हाला रस्ता तिथून आहे. आता हे सगळं अच्छा, हे शेजारी आहेत आपले. बरं. मी या ते पुढे या. आता जाता येता बघितलं, गेल्या वर्षीपेक्षा यंदा प्लॉट चांगला दिसला मला. मी म्हणलं काय टाकलं, तर ते म्हणजे असं टाकलेलं आहे. हा. तर त्याच्यापेक्षा मी म्हणलं यंदा रिझल्ट भारी आहे ना, आणि त्याच्या गेल्या वर्षीपेक्षा यंदा भरपूर बाग चांगला आहे. चांगला चांगला येईल. आहे. बरोबर. 25 दिवस म्हणजे 55 दिवसामध्ये हे आज डोक्याच्या वरी कुठे गेलंय. 2 महिने पण पूर्ण नाही झाले. म्हणजे इतक्या फास्ट ग्रोथ आहे त्याची. नक्की. एकंदरीत समाधानी आहात? एकदम 100% समजलं. राम सर जे उपक्रम करतायत नाही नाही, त्याला ते आपण शेतकऱ्याच्या नाही ना, ते आम्ही व्हिडिओ बघितले, पूर्ण माहिती घेतली बरं. आणि डोळे सरनं पण आपल्याला त्याची बरीचशी माहिती बरोबर दिली. बरोबर. आणि त्याच्या म्हणण्यानुसारच आणलं आम्ही. हो. चालेल, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.